मराठी पहिलं मराठी होते. राष्ट्रवादी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या एका पत्राने झाली. ते पत्र आहे केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र आणि त्या पत्रामध्ये पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेल यांचा कार्यकारी अध्यक्ष असा उल्लेख नाहीये. सदस्यांची जी यादी जोडली आहे त्याच यादीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि इतर सदस्यांचा उल्लेख केलाय. त्यामुळे गेल्या वेळेला म्हणाले होते की चूक झाली, याही वेळेला सुनेत्रा पवार यांचे ट्विट आहे की चूक झालेली आहे. एकाच व्यक्तीच्या बाबतीत वारंवार चूक होणं हे जरा आश्चर्यकारक नाही का वाटतं? खरं सांगू का, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण एक मी तुम्हाला जबाबदारीने सांगते, आणि हा कुणावर आरोप नाही किंवा काही, पण जेव्हा पक्ष एक होता ना, एक वेळ माझं नाव गळू शकत होतं पण प्रफुल्लभाईंचं नाही. म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या नावानंतर एक नाव त्या पक्षाने होतं की ते प्रफुल्लभाईंचं असायचं. त्याच्यानंतर दादा, भुजबळ साहेब, सुनील तटकरे जी, आर आबा वगैरे, जयंतराव वगैरे सगळे आम्ही असायचो. पण म्हणजे हे मी वास्तव तुम्हाला सांगते की म्हणजे शेवटी तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. टायपो एरर आहे, नाही आहे, कुणाची चूक आहे, मला ह्याच्यात पडायचं नाही की मी दुसऱ्याच्या घरात कशाला बघू. पण हे मला गंमत एवढीच वाटली कारण माझ्या म्हणजे मी तुमच्या चॅनलवरती बातमी पाहिली आणि मला खूप गंमत वाटली. म्हटलं अरे पक्ष एक असताना कुणाची हिंमत प्रफुल्लभाईंचं नाव कधी घालवायची. पण आता त्यांच्याकडे काय चाललंय याची मला खरंच फारशी काय माहिती नाही. परंतु ज्या प्रफुल्ल पटेलांनी म्हणजे शरद पवारांची साथ सोडली त्यांना योग्य ती वागणूक मिळाली. हे बघा, आता कोण कोणाला कसं वागवतं, कोण किती सहन करू शकतं, नाही करू शकत, हा प्रत्येकाचा अंतर्गत प्रश्न आहे ना. त्यामुळे काही लोकांची सहनशीलता जास्ती असते, कमी असते. आता ह्याच्यावर मी कसं काय बोलणार. जागतिक अर्थमंदी जेव्हा आली होती त्यावेळेस पंतप्रधान मनमोहन सिंग होते, त्यावेळेस त्याची झळ आपल्या देशाला त्यांनी बसू दिली नव्हती. आता अशा प्रकारचं जे नेतृत्व आहे या सरकारमध्ये नाही, त्याच्यामुळे हे सगळं होतंय. बघा, हा पॉलिसीचाच विषय आहे आणि सातत्याने मी स्वतः ह्याच्यावर बोललेले आहे. कारण हा काही विरोधी नाही. अर्थतज्ञ आपल्या देशात खूप आहेत आणि चांगले अर्थतज्ञ आहेत. आणि आपल्याला आठवत असेल की ओबामाजींनी जेव्हा त्यांचं पुस्तक लिहिलं होतं तेव्हा त्यांनी मनमोहन सिंग साहेबांना स्वतःचा गुरु म्हणलं होतं. आणि या जगामध्ये सगळ्यात चांगले जे अर्थतज्ञ आहेत त्याच्यापैकी एक डॉक्टर मनमोहन सिंग जे आहेत, हे आम्ही त्यांना नेता म्हणतो फक्त म्हणून नाही, पण प्रेसिडेंट ओबामाहींनीही त्यांच्या पुस्तकात त्याचा उल्लेख केला. त्यामुळे कधी कधी असं असतं की सरकार चालवत असताना सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं असतं. त्याच्यामुळे आज आमची एवढीच विनंती, आम्हाला राजकीय आता तू मेमे करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पवार साहेबांनी कधी असं राजकारण केलं नाही. पेहलगाम हल्ल्यानंतरही साहेबांचंच पहिलं स्टेटमेंट आलं की आपण सगळ्यांनी एकत्र ह्याच्या विरोधात लढलं पाहिजे. आजही आदरणीय पवार साहेबांचं ट्विट जर तुम्ही पाहिलं असेल तर त्यांनी तातडीने प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक ऑल पार्टी मीटिंग झाली पाहिजे. कारण का मग सविस्तर चर्चा होते आणि सविस्तर चर्चा करून आमची सहकार्याची भूमिका, अर्थतज्ञांना बोलवा त्या मीटिंगला, फक्त आम्हाला सांगू नका. अर्थतज्ञांची मदत घ्या. खूप या देशात टॅलेंटची कमतरता नाही आहे आणि मार्ग काढायचा असेल तर सगळे मिळून काढू शकतो. पण वास्तव खरं काय हे पारदर्शकपणे भारत सरकारने देशाला सांगितलंच पाहिजे. हे मला असं वाटतं की इतका मोठा मॅन्डेट मिळाल्यानंतर हे सरकारची नैतिक जबाबदारी आहे. टीव्हीकेचं गव्हर्नमेंट बसलेलं आहे, परंतु टीव्हीकेचं गव्हर्नमेंट बसत असताना डीएमके बरोबर सातत्यानं पक्ष असलेला काँग्रेस आता टीव्हीके बरोबर जाऊन बसलाय. त्याच्या संदर्भात